गाईस सकाळूच नाही तर रात्रीचेच ब्लॉग चालू करता, कारण आज चाललंय फिरायला. चष्मा लावून पण कुठे चालल्यावर त्याच नाही माहिती ना. यो भाई हातबीत का मला बिलकले, याचा कारण मोबाईल. बाहेर येऊन बघता होते यांची तयारी चालली आहे. बाटला डोबा सिलेंडर कसं न्यायचं का नाही, सगळी जवळ सामान पोहोचत आहोत तर आपण बी पोहोचू बस जवळ ना. बस जवळ आल्यानंतर बरीच जण आलेली इकडे सोराविरा. साहिल भाईने नवीन गाडी घेतली, त्याच्यासाठी बाईला केलं कॉंग्रॅच्युलेशन ना. बाई डायरेक्ट बोलायला बी लागला, मत कर रे भाई, मत कर. एकदाशी बसलो बाबा बस मध्ये ना. बस तर फुल भरलेली. माझ्या बाजूला दक्ष भाई ना, त्याने बी आज नवीन मोबाईल घेतलेला. बाईला बी करता कॉंग्रॅच्युलेशन. त्याच खुशीमध्ये घेतली इकडे कॅम्पा प्याला. म्हणतो भाई दोन बोटा करत लागली ग आताच जाय एवढ्यानच घेतली इकडे. दक्ष भाईने कॅम्पा फोराला ना. भाई कपड्यांचा पुरा वाट लावलेला ना. कॅम्पा बी काही ठेवली नाही. इसका कारण नरेंद्र मोदी. ना असती लागलो इकडे घाटचराला ना. तवऱ्यानच लागली इकडे पोरा नाचाला. नक्की झाला तरी का नाचाला. बघता तो बोगदा आले मोठा. बोगद्यामध्ये तशी गाडी गेली तसा दिसायला लागलो कालाच्या गोरा, कारण की लाईट आली ना तोंडावर जाय. तवऱ्यानच लागला इकडे मिसिंग लिंक ना. याने घालवलं इकडे सिनेमॅटिक शूट. बाईचा टॉपचा विषय बाबा, अँड्रॉइड मध्ये सिनेमॅटिक शूट करतात. एक आदमी में इतना टैलेंट कैसे होता? 8 घंट्याचा प्रवास करून लागलेला सगळ्यांना भुका. मग थांबलेले इकडे जरा हॉटेलवर. इथं आल्या यांचा मेनू बघला. मेनू तर जाऊन ते पहिले चहाच बघला. तोच बघून डायरेक्ट दोघांच्या छाती गेल मारली. चहा तर नाही पिला पण बाईकडे आलो 200 रुपयाची मिसल घाला. 200 रुपयाची मिसळ पाव, 50 रुपयाची आला वडापाव घाला तर ते असं भरा. म्हणतो बाईचं स्नॅप बघून मला तर वाटतं यायची गरज नव्हती. स्नॅप बघूनच झाला असतं वाटतं. बाई 5 वाटल्या चाकरी बिचरी घेऊन नाश्ता दिवस भाई. काय बोलता गाईस, यांनी तर नको केले बाबा रील्स बघून नवीन मोबाईलचा आहे. क्या ये क्या बकर. तुळजापूरला पोहोचल्या घेतला एक रूम. पुढचा ब्लॉग बघण्यासाठी फॉलो करा. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.